अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जावो ही स्वामी आई चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप काही अडचणी असतात, त्या अडचणीने व्यापलेला असतो। कोणाचं लग्न जमत नाही, कुणाच्या घरी खूप भांडणं असतात, कुणाच्या म्हणजे नोकरी लागत नाही, अशा खूप काही वेगवेगळ्या समस्या असतात। काहींच्या तर खूप भयानक समस्या असते। ह्या समस्या ऐकल्यानंतर असं वाटतं खरंच मी खूप सुखी आहे, महाराजांच्या कृपेने खूप सुखी आहे। बघा, आपण ह्या करण्यासाठी, ह्या प्रश्नातून आपला उत्तर शोधण्यासाठी आणि सुखी जीवन जगण्यासाठी काही ना काही मार्ग हा माणूस शोधत असतो। असंच कोणाचं ऐकून काही हे करून आपण महाराजांच्या सेवेला लागतो पण काहींना खूप लवकर प्रचिती येते तर काहींना येत नाही। त्याचं कारण असं असतं की आपल्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असतं ते ज्या योग्य वेळ असते त्याच योग्य वेळेमध्ये घडत असतं। मग आपण महाराजांना दोष होतो, मी एवढी सेवा करतो आणि माझं तर काहीच होत नाही, मग असं का बरं? का असं होण्यासाठी काय असतं माहिती आहे का? तुम्ही ह्या जन्मी काय केलं हे तुम्हाला माहीत असतं, पण तुम्ही मागच्या जन्मी काय केलं आहे हे आपल्याला कुणालाच माहीत नसतं। महाराज काय करता, आपल्या 7 जन्माचे दोष हे नाहीसे करून आपल्याला खूप ऋणमुक्त करत असतात आणि त्यांच्या चरणात म्हणजे आपलं योग्य मार्ग हे आपल्याला एक दाखवत असतात आणि करत असतात। त्यामुळे जर मागच्या जन्मी किंवा या जन्मी पण आपल्याकडून क्वचित नकळत काही पाप झालेलं असेल तर ते पाप मिटवण्यासाठी आपली खूप सेवा ही खर्ची पडत असते। त्यामुळे सुद्धा आपल्याला लवकर अनुभव येत नाही, तर काहींना खूप लवकर अनुभव येतो। त्याचं कारण असं की त्यांच्या म्हणजे प्रारब्ध चांगलं असतं आणि मागच्या जन्मीचं पण कमी असतं। त्यामुळं आणि प्रत्येकाला माहीत असतं, महाराजांना विचारण्यापेक्षा की माझं काय चुकलं, माझं काय पाप झालं, हे महाराजांना विचारण्यापेक्षा एकदा प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला एक प्रश्न जरूर विचारित जा की माझं नेमकं कुठं चुकलं आणि काय चुकलं। कारण महाराजांनी प्रत्येकाला आपल्या पापाची एक प्रत आपल्याकडे दिलेली आहे, दुसऱ्याला नाही माहीत तरी आपल्याला आणि महाराजांना हे माहीत असतं। बघा, मग आपण काय करतो की 108 स्वामीचरित्र, 51 स्वामीचरित्र, 21 स्वामीचरित्र असा संकल्प करून कुठली सेवा करायला स्टार्ट करतो, पण त्याचे पण काही नियम असतात। तर ते नियम आज आपण बघूया। म्हणजे महाराजांची सेवा करताना काय करायचं, म्हणजे स्वामीचरित्र तुम्हाला वाचायचं आहे, करायचं आहे स्वामींचे पारायण आणि हे काम तुम्हाला करून घ्यायचं आहे स्वामीकडनं। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर महाराजांची म्हणजे असे छोटे छोटे नियम आहेत ते पाळायचे आहे। जेव्हा तुम्ही संकल्पित सेवा करतात, 3 अध्याय क्रमाने सोडून तुम्ही जेव्हा संकल्पित सेवा करतात त्यावेळेस काय करायचं आहे की आपण जे एकदा पारायणाला बसलो, पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण एक पारायण असतं। हे 1 ते 21 अध्यायाचं बसल्यानंतर कुणाशीही बोलायचं नाही, हा सर्वात पहिला नियम आहे। काही हो, कुणाचा महत्वाचा फोन येऊ, काही हो, कुणी काही मागू तरी उठायचं नाही, बोलायचं नाही कुणाशीच। आपलं मन एकाग्र ठेवून आपली सेवा आपण करत राहायची आहे। पहिला हा नियम आहे। दुसरा नियम म्हणजे आपल्याला कुणाच्याही घरचं परान्न घ्यायचं नाही आहे। परान्नासारखा दोष हा दुसरा कुठेही नाही आहे। मी याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे, परान्नाचा दोष, तर तो लवकरच बनवेन। आणि बघा, परान्न घ्यायचं नाही आणि चुकून जर असं झालंच, आम्ही बाहेर गेलो, नाही जमलं, खाण्यात गेलंच, तुमची सेवा चालू आहे खाण्यात गेलं तरी काही हरकत नाही, तर तुम्ही घरी येऊन एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे, पण न चुकता घ्यायची। ही माळ घेतली की शिवाय झोपायचं नाही जर तुम्ही बाहेर परान्न केलं असेल तर। तिसरा नियम असा आहे की खूप जणांची समस्या असतात की मग आम्ही संकल्पित सेवा करतो आहे, असं करतो आहे, मग ते ब्रह्मचार्याचं काय असतं? मग तेव्हा बघा, स्वामींनी असं कधी सांगितलेलं नाही की म्हणजे घरात वाद करायचे आहे, हे करून घरात भांडणं करून किंवा कुणाचं मन दुखवून तू माझी सेवा कर, असं स्वामींनी कधीच सांगितलेलं नाही। जोपर्यंत तुमच्याकडनं होतंय, तुम्ही 21 दिवसाचं पारायण करायला म्हणजे स्टार्ट केलं, 21 दिवसाची सेवा जोपर्यंत तुमच्याकडनं होईल तोपर्यंत तुम्ही पाळू शकता, पण ज्या दिवशी नाही होणार ते महाराजांना सांगून विनंती करा,
त्या दिवशी ठीक आहे, महाराज म्हणजे महाराजां असं काहीच म्हणणार नाही की असं नाही. महाराजांनी तर गुरुचरित्रात स्पष्ट सांगितलं आहे की पती हा परमेश्वर, पती जे सांगेन ते करायचं आहे. पतीला जेवढं संतुष्ट करता येईल तेवढं आपल्याला संतुष्ट करायचं आहे. असं करायचं आहे. म्हणजे असं काहीच नाही की तुम्ही हे केलंच पाहिजे असं महाराजांची सेवा करताना. फक्त गुरुचरित्र, नवनाथ पारायण हे मोठे जे पारायण असतात तर त्यावेळेस तुम्ही भागवत, त्यावेळेस हे ब्रह्मचार्याचं पालन हे करावंच लागतं. पण आपले रेग्युलरच्या सेवेमध्ये नाही, गुरुवारचं व्रत हे वगैरे केलं त्यामध्ये नाही केलं तरी चालतं. आणि दुसरा नियम म्हणजे आपल्याला जेव्हापर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत कुणाचंही वाईट चिंतायचं नाही. सगळ्यात शेवटचा नियम म्हणजे तुम्ही आम्ही संकल्पित सेवा चालू केली आहे, मग बाहेर फिरायला म्हणजे कुठे गेलं तर चालेल का? होच म्हणजे नाही गेलं, जेवढं नाही जाणार तेवढं ठीकच आहे. पण नाही काही कारणास्तव तुम्हाला जाणंच भागे नाही गेलं तर जमणार नाही. पण तुमची सेवा करून तुम्हाला त्या दिवशी जायचं आहे किंवा आल्यानंतर करायची, किंवा नाही तुम्ही येणं शक्यच नाही, तुम्ही तिकडेच थांबणार असेल तर तुम्ही तिथे तुमची सेवा करायची. पण ज्या म्हणजे गेले तुम्ही सेवा बंद केली असं करायचं नाही. संकल्पित सेवा ही कंटिन्यू झालीच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण देवाची हे करत असतो देव पण आपली त्या वेळेला वाट बघत असतो. त्याच वेळेला आपण जी सेवा करतो त्यावेळेस असे छोटे छोटे नियम आहे. या नियमांचं पालन करून जर सेवा केली आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे श्रद्धा भावाने जर केली तर कुठलीही सेवा ही महाराजांपर्यंत आणि कुठल्याही देवापर्यंत लगेच पोहोचत असते. असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. कुणाला जर काही शंका असेल तर प्लीज कमेंटमध्ये विचारत चला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.